नमस्कार मित्रांनो, राम राम, जय महाराष्ट्र. गोलपोस्ट मराठीच्या अजून नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी दर्शन कदम मी स्वप्नील कदम. आणि आपण आज करणार आहोत काल झालेल्या मॅचेसच्या रिव्ह्यूज बद्दल. आपण मॅच बघितल्या आहेत सगळ्यांनी आणि त्याच्याबद्दल आपण आता थोडंफार टेक्निकल डिटेलमध्ये बोलणार आहोत. तर स्वप्नील, ज्या मॅचेस झाल्या आहेत कालच्या त्या होत्या ग्रुप स्टेजेसच्या शेवटच्या मॅचेस. त्या होत्या पनामा इंग्लंड, क्रोएशिया घाना, कोलंबिया पोर्तुगल, DR कॉंगो उझबेकिस्तान, जॉर्डन अर्जेंटिना आणि अल्जेरिया वर्सेस ऑस्ट्रिया. चला मग मित्रांनो सुरू करूया. तर स्वप्नील, पहिली मॅच आपण बोलूया पनामा वर्सेस इंग्लंड. स्कोर लाईन होता 0-2. पहिला हाफ हा मला खूप डाऊन वाटला. मला असं वाटलं की पहिल्या हाफ मध्ये इंग्लंड जवळपास नाहीच आहे या गेम मध्ये, पण त्यांनी कव्हर केलं. त्यांनी दाखवलं की एक क्वालिटी टीम काय असते आणि त्याच्यानंतर त्यांनी चान्सेस कन्वर्ट केले. जूड बेलिंगम हा परत एकदा स्टार प्लेअर, सुपरस्टार, त्यांनी परत एकदा गोल मारलाय आणि हॅरी केन वन्स अगेन दी हॅरी केन त्यांनी परत एकदा गोल मारून दाखवलंय की इंग्लंडची टीम ही का आहे या वर्ल्ड कप मध्ये आणि का पुढेपर्यंत जाऊ शकते. हॅरी केनचा कर्स कुठेतरी संपलेला आहे. आता त्या बाबांनी हॅरी केनवरचा कर्स काढलेला आहे आणि हॅरी केननी आता एक गोल मारलेला आहे. या दोघांचं नाव घेतलं स्वप्नील, हॅरी केन आणि जूड बेलिंगम, पण मी अजून एक नाव घेईल, तो आहे साका. हो, बुकायो साका. फायनली त्याला थोडाफार गेम मिळालाय. त्याने प्रयत्न केला, म्हणजे त्याने एक असिस्ट पण दिला आय गेस कालच्या असिस्ट पण मॅचमध्ये. दिलाय, पण अजून एक्सपेक्टेड आहे साकाकडून. तो इंजुरी मधून आलेला आहे ती गोष्ट वेगळी, पण त्याच्याकडून अजून परफॉर्मन्स येणार कारण तो खूप मोठा प्लेअर आहे आणि तो करणार परफॉर्म. रॅशफोर्ड बद्दल मला बोलायचं स्वप्नील. रॅशफोर्ड हा बार्सिलोनामध्ये एवढा छान खेळला. युनायटेड त्याला बार्सिलोनाला विकू देत नाहीये, पण कालच्या मॅच मध्ये रॅशफोर्ड कुठेच दिसला नाहीये. त्याचा कुठेतरी फॉर्म कमी होत चाललाय का? त्याचा फॉर्म पेक्षा मला त्याचा गेम प्ले बद्दल मला थोडासा प्रॉब्लेम आहे की ज्या प्रकारे तो खेळला, जसा त्याचा गेम प्ले होता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. फॉर्म हा त्याचा 19-20 हा पहिल्यापासून होत राहतो. कधी कधी तो येतो, कधी कधी तो नाही येत. पण काल त्याचा गेम होता तो मला आवडला नाही. तो त्या गेम मध्ये तो कदाचित अजून ट्विक करू शकतो. थॉमस ट्युकल हा चांगला मॅनेजर आहे, तो त्याच्याकडून चांगलं काढून घेऊ शकतो आणि कदाचित या पुढच्या मॅचेसमध्ये, पुढच्या येणाऱ्या मॅचेसमध्ये कदाचित थॉमस ट्युकलचं तेच लक्ष असणार आहे की काय करू शकतो त्या पोझिशन मध्ये तो. करेक्ट. सो स्कोर झाल्यानंतर 0-2. स्वप्नील, आपण आता पुढच्या मॅच मध्ये जाऊया. पुढची मॅच होती क्रोएशिया वर्सेस घाना आणि क्रोएशियाने फायनली ही मॅच जिंकलेली आहे. क्रोएशियाने मॅच जिंकून नॉकआउट्स मध्ये सुद्धा गेलेले आहेत याच्या पुढे. तर आपण क्रोएशियाला खूप क्रिटिसाइज पण केलं होतं आधीच्या व्हिडिओज मध्ये सुद्धा. पण क्रोएशियाने हा कालचा गेम जेव्हा जिंकला तेव्हा त्यांनी दाखवलं की क्रोएशिया ही टीम ही पहिल्यासारखीच आहे आणि ही टीम कुठल्याही टीमला टफ फाईट देऊ शकते मित्रा. देऊ शकते. आणि क्रोएशिया ही प्रत्येक वर्ल्ड कपला एक डार्क हॉर्स किंवा अंडरडॉग म्हणूनच आलेली आहे. शेवटी येऊन ती वाजून जाते. येस तसंच आता क्रोएशियाचा फॉर्म कुठेतरी परत दिसायला आलाय. त्यांची पुढची मॅच होणार आहे पोर्तुगल बरोबर. खूप महत्वाची मॅच होणार आहे क्रोएशियासाठी, कारण पोर्तुगाल सुद्धा एक मॅच आपली मॅच ड्रॉ करून वगैरे आलेली आहे आणि त्यांचा परफॉर्मन्स, त्यांचा मोराल खूप डाऊन आहे आणि कदाचित क्रोएशियाची टीम या गोष्टीचा फायदा उचलू शकते. स्वप्नील, पोर्तुगल बद्दल बोलूया पुढे आपण. आता आपण बोलायचं आहे मॉड्रिच बद्दल. मॉड्रिचनी फार छान गेम प्ले करून एक असिस्ट करून एक गोल सुद्धा क्रिएट केलेला आहे. येस, लुका मॉड्रिच, द ग्रेट लुका मॉड्रिच यार. मला कधी कधी तरी असं वाटतं की क्रोएशियाची टीम हे त्याच्या अराउंड फुटबॉल खेळते आणि तो जसा फुटबॉल खेळतो, तो जसे क्रिएट करतो, ओ हो, त्याला बघताना किती मजा येते. आणि काल पण असंच वाटत होतं की यार मजा आली आहे ह्याला बघताना. मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगेन, काही असे फुटबॉल प्लेयर्स आहेत ज्यांचे कोणी हेटर्सच नाहीये. त्यामध्ये आहे नेमार, हॅरी केन, सॉंग आणि त्यात येतो हा मॉड्रिच. मॉड्रिचचे कोणी हेटर्सच होऊ शकत नाही नाही. यार, आणि कसं होऊ आय शकतं? ऑल्सो माझ्या मनामध्ये आहे कुठेतरी की त्याच्या हातामध्ये एक वर्ल्ड कप, एखादा वर्ल्ड कप Yes. त्याला द्यावा कोणीतरी. मॉड्रिच बद्दल झालं बोलून, तर आपण आता पुढे बोलूया कोवाचिच. हो, मटेओ कोवाचिच अगेन. तो प्लेअर मला आधी सुद्धा आवडायचा. जेव्हा तो चेल्सीमध्ये खेळायचा, तो प्लेअर मला मॅनचेस्टर सिटीमध्ये सुद्धा आवडायचा आणि क्रोएशियामध्ये तो कन्सिस्टंट परफॉर्मर आहे. तो खूप चांगला खेळला. अगेन काही गोष्टी होत्या ज्या तो सुधारू शकला असता, पण त्या गोष्टी मॉड्रिचने कव्हर केल्या, त्याच्यामुळे तो तेवढा दिसून आले नाही त्या गोष्टी. आणि कुठेतरी पीटर सुचिस आणि वेल्शिचचा हा गेम प्ले परत फॉर्म मध्ये आलेला आहे. दोघांनी एक गोल स्कोर करून क्रोएशियाला हा मॅच जिंकून दिलेली आहे. स्वप्नील, आपण पुढे जाऊया. पुढच्या मॅच बद्दल पटापट बोलूया. पुढची मॅच होती DR कॉंगो वर्सेस उझबेकिस्तान. DR कॉंगो, द डार्क हॉर्स. हा इन्स्पायरिंग वर्ल्ड कप राहिलेला आहे या सगळ्या टीमसाठी यार. कारण आपण केपे वर्डेसाठी पण टीम बघितली जी क्वालिफाय झाली, पहिला वर्ल्ड कप खेळते. DR कॉंगोने सुद्धा तेच केलं. उझबेकिस्तानला एक
तगडा मार्जिनने हरवलं. 3-1 ने हरवलं त्या लोकांनी आणि नॉकआउट्समध्ये प्रवेश केला त्यांनी. प्रवेश केला. नॉकआउट्समध्ये त्यांची मॅच होणार आहे 1 जुलैला इंग्लंडच्या विरुद्ध. हो. इंग्लंडला ही टीम हमखास रेजिस्ट करू शकते आणि परत कुठेतरी हॅरी केनचा हा कर्ज अरे. दिसेल आणि सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्या अंधश्रद्धेचा वेगळा भाग आहे. पण स्वप्नील टेक्निकल अनालिसिस करतोय आपण तर डी.आर. कांगो ही डेफिनेटली इंग्लंडला थांबवू शकते. नक्की, नक्की. त्यांचा डिफेन्स हा खूप चांगला आहे. हे आपण पोर्तुगालच्या मॅच बरोबर पण बघितलं होतं. त्यांनी पोर्तुगालला सुद्धा 0-0 ने अडवलं होतं. सो त्याच्यामुळे ही मॅच बघण्यासारखी होणार, की इंग्लंड काय करते डी.आर. काँगोच्या समोर. डी.आर. कांगो 3, उझबेकिस्तान 1. आपण या मॅचबद्दल जास्त बोलायला नको. कारण का जास्त स्टॅट्स काही एवढे मोठे नाहीयेत. पण एक स्टॅट चांगला आहे, की डी.आर. कांगोला फायनली 19 शॉट्स क्रिएट करता आले आहेत. हो. क्या बात है! आणि हा स्टॅट त्यांच्यासाठी खूप मोराल बूस्ट करणारा असेल. कारण याच्यानंतर त्यांची जी मॅच होणार ती इंग्लंड बरोबर होणार आहे बरोबर आणि होणार. तेव्हा त्यांना या गोष्टीचा खूप फायदा होऊ खूप शकतो. फायदा होऊ शकतो. कदाचित डी.आर. कांगो हा इंग्लंडला अपसेट करू शकते. हो. लेट्स होप ते होईल कारण काही इंटरेस्टिंग मॅच बघता येईल. सो आपल्याला पुढच्या मॅचमध्ये जाऊया. पुढची मॅच होती आजची सगळ्यात बेस्ट मॅच अल्जेरिया वर्सेस ऑस्ट्रिया. हो. काय बापरे! काय मॅच झाली आहे ही. म्हणजे ही मला तरी असं वाटतं, की ह्या वर्ल्ड कपमधली सगळ्यात बेस्ट मॅच आहे ही. बेस्ट मॅच होऊ शकते. आत्तापर्यंतची ही सगळ्यात बेस्ट मॅच आहे. कारण एक्स्ट्रा टाईममध्ये मॅच गेली आहे आणि त्याच्यानंतर तिकडे गोल पडतायत आणि शेवटी एक टीम क्वालिफाय करेल का नाही करेल, दुसरी टीम क्वालिफाय करेल का नाही करेल आणि शेवटी मॅच ड्रॉ झाली आणि दोन्ही पण टीम क्वालिफाय झालेल्या आहेत दोन्ही यार. पण टीम क्या बात आहे यार! काय मॅच कोला झाली आहे. कोला डिशचा तो 90+6 मिनिटचा गोल हा ऑस्ट्रेलियासाठी फार महत्वाचा ठरला. ऑस्ट्रेलियानी त्याचा कुठेतरी मोठा पुतळा वगैरे बांधला पाहिजे कारण का बापरे! ऑस्ट्रेलिया इन झालेली आहे. स्कोर लाईन आहे 3-3 आणि दोघांनीही उत्तम परफॉर्मन्स दिलेला आहे याच्यामध्ये. आपण स्वप्नील स्टॅट्स बघूया यांचे. स्टॅट्समध्ये आपण डेफिनेटली चेक करायला पाहिजेत. इक्वल स्टॅट्स दिसत आहेत. 12 शॉट्स क्रिएटेड बाय अल्जेरिया, 10 शॉट्स क्रिएटेड बाय ऑस्ट्रिया आणि 5 शॉट्स ऑन टार्गेट, 3 शॉट्स ऑन टार्गेट दोघांच्या असे वेगवेगळे आले होते. स्वप्नील पुढे जाऊया. द मोस्ट डिसअपॉइंटेड मॅच ऑफ द एंटायर वर्ल्ड कप. द मोस्ट हायपर ओव्हररेटेड मॅच बिफोर दी मॅच बिगेन. खूप हाईप केलं त्या मॅचला. पोर्तुगल वर्सेस कोलंबिया. पोर्तुगलला हा पॉइंट काढून ग्रुप टॉप करायचा एक मोठा चान्स होता आणि तो चान्स त्यांनी स्वतःच्या हातातून गमावलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीला दोषी ही स्वतः पोर्तुगलची टीमच आहे, अजून कोणी नाहीये. काही मला बोलायला सुचत नाही. या टीम बद्दल आक्रोश आहे मनामध्ये कारण का पूर्ण परफॉर्मन्सचा बिलो द बेल्ट, बिलो द लाईन, बिलो दी एव्हरीथिंग होता पोर्तुगीज टीमचा आणि कुठे काय कसं हे लोक क्वालिफाय झालं आणि कसं खेळतायत त्याला कोणा त्यांचं माहिती. तो नेतोला खेळवताय, तो विथिनिया बॅकफूटमध्ये खेळतोय, रोनाल्डोला कोण बॉल पास करत नाहीये, ब्रुनो फर्नांडिस काय चान्सेस क्रिएट करून देत नाहीये. फक्त तो बिचारा एक प्लेअर डिएगो कोस्टा बिचारा उभा होता. खूप डिसअपॉइंटिंग होतं आणि आम्ही या संपूर्ण मॅच बद्दल एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल आमच्याच चॅनलवरती. तर त्याच्यामुळे आम्ही आता इथे जास्त काही बोलू शकणार नाही आहोत. कारण त्या व्हिडिओमध्ये आम्ही भरपूर काही बोललेलो आहे आणि भरपूर आमची सगळी भडास काढून टाकली आहे त्या व्हिडिओमध्ये. तर त्याच्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा. नंबर 5 वर पोर्तुगल येते स्वप्नील आणि नंबर 13 वर कोलंबिया वर्ल्ड रँकिंग. पण त्यांचे स्टॅट्स काहीतरी वेगळंच सांगतायत. हो. कोलंबियाचे स्टॅट्स असे सांगतात की त्यांनी टोटल 24 शॉट्स क्रिएट केलेत. पोर्तुगलच्या टीमसाठी 24 शॉट्स हे काय झालं? म्हणजे काय झोपली होती का पोर्तुगलची टीम? नुसते शॉट्स घेत होते नुसते आणि व्हर्टिकल पासेस टाकतायत, क्रॉसेस टाकतायत, गेम प्ले करतायत, बॉल जिंकतायत. म्हणजे कोलंबियाच्या टीमने असं काहीच केलं नव्हतं जे त्यांनी एक्सपेक्टेड केलं नव्हतं पोर्तुगलच्या टीमने आणि कोलंबियाची टीमने हे तोडून टाकलंय पोर्तुगलच्या डिफेन्सला. तोडलंय. 6 शॉट्स ऑन टार्गेट आहेत. पोर्तुगल टीम 13 शॉट्स आणि 2 शॉट्स ऑन टार्गेट. त्यातला पण एक बहुतेक तो फ्री किक वाला असणार आहे जो मिस झाला होता तो तो. डायरेक्ट हातात बॉल कॅच गेला होता हो. कॅमेलो वर्गासच्या हातामध्ये. काय बोलणार आपण स्वप्नील? आय होप पोर्तुगल हा त्यांचा परफॉर्मन्स रिट्विट करेल, रिट्विक करेल, रिफाईन करेल, काहीतरी करेल आणि त्या रोबर्टो मार्टिनेसला काढा त्याच्या जॉबवरनं प्लीज. मार्टिनेज दादा दादा तू जा, तुझ्या घरी जा, शेती कर, काहीतरी कर, पण परत तू मॅनेजिंग पोझिशनला येऊ नको. पोर्तुगलच्या तू टीमला वाट लावलीस. पोर्तुगलच्या पोर्तुगल टीमला टीमची वाट जसं तू बेल्जियमच्या टीमची काशी आणि 3-13 करून आलायस तसं आता ह्यांचं काहीतरी केलंय. हा कुठला तरी सिक्रेट एजंट वाटतं मला कुठल्या तरी एका हा. कंट्रीचा हाच आहे खरा धुरंधर. धुरंधर आहे. कदाचित धुरंधर मूवी मध्ये याच्याबद्दल कळेल आपल्याला माहिती. बापरे. पुढे जाऊया. दी वन ऑफ दी स्वीटेस्ट, दी पोएट्री इन मोशन, दी फायनेस्ट, आय माय गॉड, जॉर्डन वर्सेस अर्जेंटिना. लिओनेल मेसी यार. काय माणूस आहे, काय प्लेयर आहे याचे. तू काय म्हणजे तू काय करतोस यार, तू कसं करतोस यार. म्हणजे
म्हणजे असं जी मजा आली ही मॅच वो अलग ही लेवल का बंदा है. जी मजा आली यार, अलग ही अलग लेवल लेवल का बंदा आहे. अलग खरंच ही लेवल यार. का बंदा है. जी मजा आली ही मॅच बघताना. ओहो! एकतर अर्जेंटिनाची टीमने आपला लाईनअप हा ऑलमोस्ट 9 प्लेयर्स चेंज केले होते. 9 प्लेयर्स. सो त्याच्यामुळे असं वाटत होतं, की बी टीम खेळत आता त्यांची बी टीम पण एवढी स्ट्राँग आहे ती गोष्ट वेगळी. पण व्हॅलेंटिन बार्को खेळत होता, निको पास खेळत होता, लॉ सेल्सो खेळत होता. सगळे हे जे प्लेयर्स बेंचवर असतात युजुअली ते सगळे प्लेयर्स खेळत होते. आणि या टीमने पहिल्या मिनिटापासून जी ग्रिट दाखवली, जी फ्लो होता यांचा, असं वाटत होतं, की काय चाललंय यार? म्हणजे असं आपण ते गरम-गरम तव्यावर तो मस्का टाकतो ना आणि तो असं विरघळतो ना, लिटरली तसा फुटबॉल चालत होता यार स्मूथ. अर्जेंटिनाचा. फुल स्मूथ स्मूथ. खेळत होते यार. म्हणजे काय मजा एकदम आली. डिसिप्लिन, प्रोफेशनलिझम म्हणजे एकदम बटरी गेम होता. स्मूथ आणि गेम होता. आणि मी तुला सांगू इच्छितो आणि सगळ्यांना सांगू इच्छितो, आपल्या दोघांना पण अर्जेंटिनाच्या टीमला सॉरी बोलायचं आहे. कारण आपण कुठेतरी एक अंडर एस्टिमेट केलं होतं या टीमला. पण नाही, मेसीची टीम, अर्जेंटिनाची टीम काहीतरी वेगळा विचार करून आले या वर्ल्ड कपमध्ये. वर्ल्ड चॅम्पियन सारखे खेळतायत ते लोक. काहीतरी वेगळाच फुटबॉल खेळतायत यार ते वेगळाच लोक. फुटबॉल खेळतात आणि आम्ही स्वतः तू बरोबर बोललास अर्जेंटिनाला कुठेतरी आम्ही कुठल्यातरी नॉकआउट स्टेजला हरवलेलं होतं. पोर्तुगलला पुढे नेलं होतं. आय एम व्हेरी सॉरी बट होतात प्रेडिक्शन. आम्ही पण माणसं आहोत. आम्ही आम्ही थोडी देव आहोत मेसी सारखे. आम्हाला नाही मेसी खेळ तर बापरे! समजत आहे. काहीतरी वेगळाच विचार करून तुम्ही आलेला होता तुम्ही यार. मेसीची ती फ्री किक परत एकदा बघा. कुठेतरी तुम्हाला रोबर्टो कार्लोस आठवेल. पण रोबर्टो कार्लोसचा बॉल खूपच वळला होता. ह्याचाही वळलाय पण ह्याच्या वॉलला कसा ब्रेक करून वळला. हो, हो, हो. त्या गोलकीपरला कळलंच नाही आणि एकदम स्मूथ आणि एकदम स्लो मोशन मध्ये बघा आणि एकदम वाईन हातामध्ये वाईन ठेवा आणि प्या आणि पोएट्री इन मोशन. आणि मित्रा, मेसी ह्याने स्टार्ट केली नव्हती मॅच. नव्हती. तो शेवटची फक्त अर्धा तासच खेळायला आला होता. अर्धा तास पण नाही अर्धा सुद्धा तास पण नाही. 15-20 मिनिटं असतील आणि स्वतः मेसी बोलला होता की मला खेळू नका. हो. मला ही मॅच बघायची आहे. मेसीचं फार कौतुक करतोय आपण पण आपण अजून 2 लोकांचं कौतुक केलं पाहिजे. पहिला आहे लो सेल्सो. लो सेल्सो त्याची पण फ्री किक बघा मित्रांनो सगळ्यांनी. त्याची पण फ्री किक ही खूप बाप फ्री किक होती आणि ती फ्री किक घेतल्यानंतर त्यांची मेसीची रिएक्शन पण खूप बाप होती यार. आणि ती फ्री किक तर मला मेसीच्या फ्री किक पेक्षा पण जास्त आवडली कारण ती पोझिशन खूप ट्रिकी होती. आणि अनएक्सपेक्टेड. तिकडून ती फ्री किक मारणं हे त्याच्यापेक्षा जास्त डिफिकल्ट काम होतं. असा आउटकम आणि असा परफॉर्मन्स आम्ही कुठेतरी रोनाल्डोकडून एक्सपेक्ट करतोय. पण ठीक आहे. जाऊ दे. आपण तो विषय जाऊ दे. दुसरा प्लेअर आहे लोतारो मार्टिनेज. लोटारो मार्टिनेज काही चुका झाल्या त्याच्याकडून. मला थोडंसं अजून एक्सपेक्टेड आहे लोटारो मार्टिनेज कडून. पण ते त्याच्याकडून नाही झालं. एक पेनल्टी त्याला मिळाली आणि ती त्याने कन्व्हर्ट केली. मस्त बँगर पेनल्टी मारली त्याने. पण याच्या व्यतिरिक्त जर तू कुठल्या एका प्लेयरचं नाव घेशील, मी 2 अंडररेटेड प्लेयरची नावं घेईन या संपूर्ण टीममध्ये. एक आहे व्हॅलेंटिन बार्को आणि दुसरा आहे निको पास. ही दोघं तरुण मुलं एकदम कवळी मुलं जी काय खेळली आहेत काल फुटबॉल. फिअरलेस. हो, हो. आणि सॉरी अजून एक नाव सिमिओनी. हे 3 प्लेयर्सना तुम्ही गिलेर्मो सिमियोनी. या 3 प्लेयर्ससाठी तुम्ही हा वर्ल्ड कप बघा अर्जेंटिनाचा. कारण हे 3 नावं तुम्हाला भविष्यामध्ये पुढच्या येणाऱ्या 5-10 वर्षांमध्ये हे सुपरस्टार्स झालेले दिसतील ही 3 नावं. सो मित्रांनो आमचा होता हा आज झालेल्या मॅचेसचा रिव्ह्यू व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आमचा पोर्तुगल वर्सेस कोलंबियाचा एक सेपरेट व्हिडिओ आम्ही केलेला आहे. एक स्पेशल स्लॉट आम्ही राखून ठेवला आहे. रिझर्व्ह करून ठेवला आहे Yes. त्या टीम बद्दल बोलण्यासाठी. नक्की कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही आम्हाला सांगा. फीडबॅक द्या. कळवा आमच्या व्हिडिओ तुम्हाला आवडतायत, तुमच्यापर्यंत पोहोचतायत, तुम्हाला फुटबॉल समजतोय का. शेअर करा, सबस्क्राईब करा आमचा चॅनल. आम्हाला हेल्प करा. हे आम्हाला चॅनल ग्रो करायचं आहे. घराघरात आम्हाला फुटबॉल पोहोचवायचा आहे. माझं नाव दर्शन कदम. मी स्वप्नील कदम. गोलपोस्ट मराठी, आपला आपला फुटबॉल, फुटबॉल, आपली भाषा.